एक कन्क्लुजन म्हणून की सांगतो की आपण जसं म्हणतो की पश्चिमी आणि सलुकी हे एकच नाही, आहे, त्यात काही एकच आहे. डिफरन्स. एकच आहे. त्याच्यात फक्त ब्रीडिंगचा फरक आहे. सलुकीमध्ये ब्रीडिंगचा फरक आहे. सलुकीमध्ये प्रॉपर त्याचं फंक्शन वगैरे जे आहे ना, की शिकार करणं, ते शिकार करायला काय लागतं, त्याचं शरीर, कुत्र्याचे शरीर किती पाहिजे, कसं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी हे करून त्याच्यावर काम करत प्रॉपर प्रोफेशनली काम करत त्याच्यात ब्रीडिंग करत आलेले आहेत. पश्चिमीकडं काय झालं आपल्याकडं, की आता म्हणजे एक 14-15 वर्षापूर्वीपर्यंत गोष्ट किंवा एक 20 वर्षापूर्वी जेव्हा शिकार चालू होती, तोपर्यंत असं होतं की शिकार जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत त्याच्यात चांगलं ब्रीडिंग राहिलं. कारण की लोकांचं असं होतं ब्रीडिंग करताना की चांगल्या फिमेलला चांगला मेलमेट करा, चांगला शिकार खेळणारी फिमेल आहे तिला खेळणारा मेलमेट करा. नॅचरली त्या दोन्ही कुत्र्यांचं शरीर चांगलं होतं की ते चांगले शिकार खेळत होते, त्यामुळे त्याच्यातून पिल्लं निघणारच चांगली पुढं. तसं करत चालत होतं. मग जशी आपल्याकडे शिकार बंद झाली, आज जे आपल्याकडे ओनर्स आहेत, पश्चिमी आणि कारवानचे जे आज ओनर्स आहेत, त्यापैकी मला वाटतं 90-95% लोकांनी तर शिकार बघितली पण नाही आणि त्यांना माहिती पण नाही शिकार आत्ताचे. आता जर आता मला विचारून प्रश्न विचारतो की आत्ताची पश्चिमी म्हणजे शो मध्ये फक्त म्हणते कुठल्या केनल क्लबचे किंवा काही जे शो होतात ते, त्याच्यात त्यांची पश्चिमीची कन्सेप्टच काही म्हणजे वेगळी वाटते आणि तिथे जे आता पश्चिमी शो कसं आहे होतात माहिती ते का, वेगळंच वाटतं. केनल क्लब ऑफ इंडियाचा असं आहे की कानाला केस असलं की पश्चिमी, ठीक आहे, कानाला केस असलं की पश्चिमी, त्यांना ते लाईन काय हे काय बघणं नाहीये. कारवानमध्ये आता कसं आहे, ते ब्रीड एकत्र आहेत, मागं पण कारवान पश्चिमी हे मिक्सिंग होत असायचं. कारवानमध्ये कधी तर केस येतात कारवानमध्ये पुढं पिल्लांना, ठीक आहे, कारवानमध्ये केस पडले ते पण पश्चिमी. मुदळमध्ये पण आहे, मुदळमध्ये पण कधी कधी केस पडतात, ते पण पश्चिमी. आपल्या इथले जे कुत्रे तुम्ही नेले ते पण पश्चिमी म्हणून रजिस्टर होतात. कोल्हापूरला जे रजिस्ट्रेशन झालं तेव्हा जानवळ पश्चिमी काय होते ते पण पश्चिमी म्हणून रजिस्टर केलेले. बेसिकली पश्चिमीचं केस यायचं एवढंच आहे की कानाला केस पाहिजे, शरीर बिरीर आम्हाला काही घेणं देणं नाही, कानाला केस दिसले की पश्चिमी आम्ही करायला तयार आहे म्हणले पश्चिमी. त्याच्यात ब्रीड स्टँडर्डच नाहीये, काहीच ब्रीड स्टँडर्ड नाही. आणि इव्हन आता इकडं जे पश्चिमी आहेत आपल्याकडं, ठीक आहे, केस यायला सोडून द्या, इकडं आपल्याकडं पश्चिमी आहेत, काय ब्रीड स्टँडर्ड आहे पश्चिमीचं, कोणाचा अभ्यास? शिकार आज पश्चिमीचे ओनर किती आहेत जे शिकार खेळतात, किती लोकांकडे ब्रीड स्टँडर्ड आहे. म्हणजे त्या ब्रीड स्टँडर्ड का असतं की बाबा त्या ब्रीड स्टँडर्ड मध्ये मापदंड दिलेले असतात की बाबा ह्या कुत्र्याला जर का फंक्शन करायचंय, त्याला चांगला शिकारी कुत्रं बनायचंय, तर त्याच्यात बॉडीचे जे साईज आणि त्याचा टाईप, त्याचे मसल्स किंवा त्याचे जे एक एक पूर्ण अॅनाटॉमी ती कशी पाहिजे, तर ते कुत्रं सक्सेसफुली शिकार करू शकतं. हे बेसिकली हे आहे ब्रीड स्टँडर्ड मध्ये. किती लोकांकडे ब्रीड स्टँडर्ड आहेत आपले असं. साईजला मोठं दिसलं की पश्चिमी, छाती खोल दिसली, कानाला केस भरपूर दिसले, साईजला मोठं दिसलं की पश्चिमी. किती ब्रीडर लोक आहेत आज पश्चिमीचे जे खेळण्याच्या हिशोबाने ब्रीड करतात की फंक्शनॅलिटीवरती, की बाबा खेळलं पाहिजे, चांगलं खेळेल असा विचार करून. काय नाही, आपल्याकडे साईजला चांगलं झालं आणि रागीट चांगलं दिसलं की पश्चिमी. कारण की पश्चिमी आपल्याला गार्ड डॉग म्हणून विकायचंय ना, आपण गार्ड डॉग तयार करतो, आपण हंटिंग डॉग कुठं तयार करतोय. आज फरक आहे मेन पश्चिमी आणि सलुकी मधला. तुम्हाला जे मेन ब्रीड जी होती, जी शिकार करायची, ते गुणधर्म या सलुकी स्ट्रेन मध्ये राहिलेले आहेत, हे करतात आहेत. आणि त्याचं ब्रीडिंग, त्याचं शरीर तसं आहे की त्या काम ते करू शकतं. पश्चिमीमध्ये काय झालंय की लोकांना साईज वाढवायची, लोकांना त्याचं फंक्शन चेंज करायचंय, कुत्रं हेवी केलंय, पोट जाड केलंय कुत्र्याचं, डोकं म्हणजे आज त्यामुळं ते फंक्शनच नाही राहिले ना, त्याचं फंक्शनच चेंज करून टाकलं यांनी की बाबा सरळ सरळ गार्डिंग म्हणून हे करायचं. लोकांनी हे ठरवलं पाहिजे, जे म्हणतात ना की पश्चिमी वेगळं आणि सलुकी वेगळं. एक चल माग पिढ्यांमध्ये जे कुत्रे आहेत ते कुत्रे बघितले तर आमच्या कुत्र्यांच्या 4-5 पिढ्यांमागे जे कुत्रे, तेच कुत्रे याच्यामध्ये पण आहेत आणि त्यांच्यामध्ये इम्पोर्ट ब्लड आहे. एक तर ही गोष्ट. दुसरी गोष्ट, मेन पश्चिमी फेमस कशासाठी आहे? शिकारीसाठी, ठीक आहे. शिकार करता येतंय असं कुत्रं कुठलं आहे, ह्याचा गुणधर्म कुठल्या ब्रीडमध्ये राहिलाय जास्त, ते कळालं पाहिजे ना. ही गार्डिंगचं करत मग हे वेगळं झालं. कारण की आपले जे पूर्वज होते ह्यांनी पश्चिमी राखणीसाठी नाही पाळले, पश्चिमी पाळायचे शिकारीसाठी, बरोबर, खेळायचे कुत्रे. लोकांना हे नव्हतं फक्त. त्यात कसं आहे,
सगळी काय बोटं आपली सारखी नसतात. तशी पिल्लं जशी होतात एका खोपेत, त्यात एखादं रागीट निघणार, काय तर निघणार. जे रागीट निघालं ते कुत्रे शिकारीला नाही वापरायचे, ते एखाद्याला मित्राला असं वस्तीवर राखणीसाठी किंवा कुठंतरी शेतात वगैरे अशा लोकांना द्यायचे कुत्रे ते, कारण की ते राग असल्यामुळं निघणार नाहीत. आणि ही ब्रिडिंगची गोष्ट आहे. टेम्परामेंट पिल्लांमध्ये वेगवेगळे निघतात. एखादं रागीट निघू शकतं, एखादं लाजाळू निघू शकतं, एखादं एकदम नॉर्मल असतं नवीन लोकांबरोबर, एखादं खूप अग्रेसिव्ह निघू शकतं. तर जी अग्रेसिव्ह पिल्लं व्हायची ती लोकांना ते देऊन टाकायची, की बाबा त्याला ही तुमच्याकडे ठेवा, कारण की इतका रागीट आहे तर हे शिकार नाही करू शकत. आता आमच्याकडे तो प्रिन्स म्हणून एक कुत्रा होता, एवढा राग होता त्याला दुसरं कुत्रं पळायला खूप चांगला, एकटा सोडला ना भयानक पळायचा मस्तपैकी. पर त्याला दुसऱ्या कुठल्या कुत्र्याबरोबर सोडलं की त्याला जाऊन धरणार, भयानक राग होता त्या कुत्र्याला. आता असं जर का राग असेल तर तुम्ही शिकार करणार कसं काय? मग त्याला गुड हंटिंग डॉग नाही म्हणू शकत तुम्ही. तुम्हाला शिकार करायला कुत्र्याचं टेम्परमेंट पण चांगलं पाहिजे. तर लोकांनी हा विचार केला पाहिजे की जे ह्या कुत्र्यांमध्ये रक्त आहे तेच रक्त त्या कुत्र्यांनी ह्या सलुकीमध्ये पण तेच आहे. आज जे सलुकी आहेत, जे पश्मी आहेत, आज जी लोक भेदभाव करतात ना, ह्यांचे सलुकी वेगळे, ह्यांचे पश्मी वेगळे, आमच्या सलुकींच्या 5 पिढ्यांमागं जे रक्त आहे त्या हैदरचं आणि गोब्याचं तेच रक्त त्याही पश्मीमध्ये एकतर आणि त्या पश्मीचे गुण कुठे? 30-32चं कुत्रं दाखवा शिकार करू शकतं का? दाखवा पकडू शकतं का 30-32चं कुत्रं? नाही पकडू शकत. साहजिक गोष्ट आहे. कसं काय पकडेल 30-32चं कुत्रं? वागताच येत नाही कुत्र्याला खाली. मुदळ तर तेच झालंय ना, मुदळ आज केवढं मोठं झालंय. काय होतंय मुदळचं? कुठं मुदळला करता येते शिकार? तो एक मुद्दा मला म्हणायचा होता की सारखं आपल्यात काही चर्चा चालू असली कारवान किंवा पश्चिमी विषयी पण, की लगेच मुदळ मी उदाहरण तेच देतात. म्हणतो त्यांनी ना, त्यांनी बघा कसं केलं ते तर जाऊन नाही तिकडं. मला पण पश्मी जी लोक म्हणतात ना, लोकांना पश्मी आणि कारवान ह्या दोन्ही एकत्र राहिलेल्या ब्रीड आहेत आणि जुन्या ब्रीड आहेत. ज्या लोकांचं म्हणणं आहे ना की पश्मी 30 आणि 32चं असतं आणि 28-29 आमच्या वेळी, एकाच दुसरं कुत्रं मोठं होतं. त्याचा म्हणजे ते नाही की तेच मोठं आहे ना, त्याचं हे नाही की तेच कुत्रं मोठं आहे. एकाच दुसरं कुत्रं मोठं होतं साईज मध्ये. आता खली आहे, ठीक आहे, खली एवढा उंच निघाला, मग आता त्याला काय माणूस म्हणायचं नाही? एखादा किंवा आपल्याकडं काही काही लोकांमध्ये होतं, जे बुटकी लोक हे होतात, मग त्यांना काय माणसं म्हणायची नाहीत की स्टँडर्ड हाईट पेक्षा कमी आहेत, मग ते काय माणसं नाहीत का? ते वेगळ्या जातीचे झाले का लोक साईज वरून? साईज वाढवलं कशासाठी लोकांनी? की त्यांना ते कुत्रं मोठं दिसावं, राखणीला अग्रेशन करून समोरच्या बेसिक तोरानी त्या कुत्र्याला बघून घाबरलं पाहिजे. उलट मूळ जे पश्मीचं गुणधर्म होतं ना शिकार करणं, ते स्ट्रेन, ते जे गुणधर्म आहेत, चांगलं टेम्परमेंट, हे सालुकी लाईन मधून कुठे डेव्हलप होत राहिलेलं आहे. उलट जे बाहेरून ब्लड आलं ना, जसं हैदरचं ब्लड आल्यावर फायदा झाला, त्याच्यानंतर हे जे 4-5 ब्लड जे बाहेरून आले त्याचा फायदा आमच्या ब्रिडिंग मध्ये दिसतोय कुत्र्यांना आमच्या. आम्हाला कळतंय अजिबात कुठले हेल्थचे प्रॉब्लेम नाहीयेत, लाईफ चांगली आहे कुत्र्यांची. आज आमच्या ब्रिडिंगचे कुत्रे चेन्नई पासून काश्मीर पर्यंत ऑलमोस्ट अशा सगळ्या स्टेट, बऱ्याचशा स्टेटमध्ये आहेत. आज इंडियातले बघितले तर नाही म्हणलं तर एक 9 ते 10 स्टेटमध्ये तर पिल्लं आहेत आपल्याकडची, इतक्या वर्षांमधले गेलेले. कुठल्या क्लायमेटच्या याचा एवढा प्रॉब्लेम नाहीये, किंवा कुठला जेनेटिक अनुवंशिक रोग जे म्हणतो आपण, अनुवंशिक रोग, पाय वाकडं येणं, जबडा वाकडा येणं. पश्मीनमध्ये बघा बऱ्याचशा ठिकाणी काही लाईन्स मध्ये दिसतं, असं इथं तिसरा पडदा आल्यासारखं दिसतं, जाळी पडल्यासारखं डोळ्याला, थर्ड आय म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये. असे डोळे, असे डोळे जे ह्याचे असतात ना, बॅसेट हाऊंड नावाचं कुत्रे बघा, असं की त्याचे डोळे असे उतरतात. पश्मीनचे डोळे असे उतरते दिसतात कुत्रे. डोळ्याचे मोठे असे गोल टपोरे दिसले पाहिजे पुढे बघणारे. पश्मीनचे तुम्ही बघा बरेचसे इथून असतात, डोळे खाली उतरतात इथून. मग काय केलंय तुम्ही? हे तुम्ही म्हणताय की ही आपली इंडियन ब्रीड, ही आपली इंडियन ब्रीड. अरे इंडियन ब्रीड, ती ब्रीडचं जे काम आहे तीच काम करू शकण्यासारखी ठेवली नाही ब्रीड तुम्ही. मग कसली आपली इंडियन ब्रीड? इंडियन ब्रीड त्या टाईपचे कुत्रे ब्रीड करायला पाहिजे नव्हते. उगीच हे करत एवढे हेवी झालेत कुत्रे पश्मी, कुठलं 30 आणि 32चं कुत्रं पळू शकतं? आता आपण बघितलेलं आहे, इव्हन ह्याचा जे आपण ट्रायल घेतलेले, नेडळला जो शो झाला त्याच्यानंतर आपण ट्रायलला कुत्रे पळवले. त्याच्यात काय झालं? जे शोला आलेलं सगळ्यात मोठं कुत्रं होतं त्या पळण्यामध्ये, पळायला जेवढे कुत्रे होते ते पलटलं. साहजिकच गोष्ट आहे की जर का साईज मोठी असेल तर तुम्ही नाही वाकू शकत. तुम्ही साईज जर का मोठी असेल ते कुत्रं वाकलं की मागून पलटणारच आहे. मेन आपल्याकडं लोकांनी ना ब्रीड स्टँडर्डचा अभ्यास करा, डोळ्यांनी प्रॉपर बघा काय आहे, कानाने ऐकून तुमची मतं हे करू नका की पश्मी असं असतं किंवा कारवान तसं असतं. डोळ्यांनी बघा, कुत्रे बघा आणि ब्रीड स्टँडर्ड आहेत, ब्रीड स्टँडर्ड बघा, आणि मग मतं हे करा की ही ब्रीड वेगळी, ती ब्रीड वेगळी. कोणतर आला काहीतरी सांगून गेला आणि लोकांनी ऐकून हे केलंय की नाही हे असं ते तसं. आज आपल्याकडं महाराष्ट्रात पण
जेवढे रजिस्टर्ड पश्मी आहेत आपल्याकडे महाराष्ट्रात, त्यांच्या पण ह्याच्या माग त्या हैदरचं वगैरे ब्लड आहेच ना. बरोबर. हो, कुठल्या ह्याच्यात नाहीये ब्लड, आहेच ना ब्लड. हैदरचं ब्लड येतं, आबू मधून डेव्हलप झालेले रुमीच्या ह्याचं वगैरे ब्लड. आता अभय रोकड्यांचा तो हिरा आहे, तो काय, तो बेळीचाच बच्चा आहे ना. बेळी आणि आमचे बुलबुल, महेशची डॉली वगैरे हे सगळे भाऊ बहीणच झाले. आमचा ॲरो जो रजिस्टर्ड सालुकी आहे, ठीक आहे, त्याचाच मावस भाऊ आहे हिरा, जो रजिस्टर्ड पश्मी आहे. बरोबर आहे. काय फरक आहे त्याच्यात? ॲरोचा बाप इम्पोर्ट केलेला आहे फिनलंडवरनं, आणि ह्याचा बाप आपला इथला इंडियातला, तो बुडचा मिल, तो बुडचा जो कुत्रा होता तो. बाकी आहेत तर दोघं मावस भाऊ. एक रजिस्टर्ड पश्मी आबू झाला, बरं बुडच्या कुत्र्याच्या मागे गेलो तर तो आकाशवाणीतल्या नराचा बच्चा, आणि आकाशवाणीतला जो नर होता तो जॉकीचा हे होता भाऊ. जॉकी म्हणजे तो ह्याचा हैदरचा जो भाऊ होता ना त्यांनी ठेवलेला, काय नाव होतं त्या मेलचा बच्चा होता, बहादूर का काहीतरी, बहादूर का शमशेर असं काहीतरी नाव होतं त्या मेलचं. त्या मेलचा बच्चा होता जॉकी. तो तीच लाईन आली बरोडावाली त्याच्यात पण. ही लाईन नाही असं कुत्रच नाहीये. जी बरोडाच्या महाराजाची जी लाईन आहे ना, ते एक जे राजू तात्यांनी तेव्हा जे ब्रीडिंग केलं ना, त्याचा इतका फायदा झाला, ते इतकं चांगलं काम होतं. त्यांनी एवढी मेहनत घेतली त्या काळाला. ते इथून फिमेल घेऊन बरोड्याला गेले होते. विचार करा, आपल्या इथं लोक 100 किलोमीटर राहायला विचार करतात आत्ता. त्या टायमिंगला बारामतीहून बरोड्याला जाऊन फिमेल मेट करून परत घेऊन आले कर्ज करून. म्हणजे किती हे झालं त्यांचं, डेअरिंग पण बघा, आणि त्यांनी केवढं मोठं काम झालं ते. त्याच्यानंतर जे हैदर वगैरे आले ह्याच्यातनं ब्रीडचा केवढा सुधार झाला. बरोबर. जे मागं जे ब्रीडमध्ये काय काय प्रॉब्लेम यायला लागलेले, व्यंगत्व, पाय वाकडे येणं, छातीला असं कॅन्सरचे, कारण की काय झालं, आपल्याकडे जीनपूल तेवढाच होता, लिमिटेड एरियातलेच कुत्रे होते, तेवढ्याच लाईन आपल्याकडे चालत होत्या. त्यामुळे मग ते तेवढं मिक्स होऊन हे व्हायला लागलं त्याच्यामध्ये. मग नवीन ब्लड जसं आलं ते सगळं रिफाईन होऊन गेलं. पाय वाकडे येणं, ते कॅन्सरच्या गाठी येणं वगैरे, हे सगळे जे अनुवंशिक रोग होते नवीन रक्त आल्यामुळे ते निघून गेलं. कारण की आपल्या इथलंच महाराष्ट्रात या एरियामध्ये जे बऱ्याच वर्षांपासून राहिलेलं रक्त तेच एकमेकात जास्त मिक्स होऊन त्याच्यामध्ये प्रॉब्लेम यायला लागतात. अनुवंशिक रोग मॅक्सिमम हे इनब्रीडिंगमुळे येतात. मेन तर स्किन इन्फेक्शनचे प्रॉब्लेम येतात. कुत्र्यांना इम्युनिटी पॉवर कमी असती. जे आता कारवांमध्ये चाललंय ते. जे आता कारवांमध्ये मोठ्या प्रमाणात स्किनचे केवढे प्रॉब्लेम आहेत. म्हणजे आम्ही आता त्या काळाला बघायचो, त्या काळाला कारवांना कधी एवढे स्किनचे इन्फेक्शन दिसायचे नाहीत. कारवांचे पण तसं आता डीप मध्ये स्टडी करत गेलं तर माग अशा लाईन सगळ्या मिळतातच. त्या कारवांच्या लाईन मध्ये पण तो हैदर आहे. असं नाही की त्या कारवांमध्ये हैदर नाहीये, कारवांमध्ये पण हैदर आहे. कारवांमध्ये पण हैदर आहे. कुठल्या कारवांच्या लाईन राहिले ज्याच्यामध्ये हैदर नाहीये? बरोबर, ऑलमोस्ट सगळ्या. हो, कारवांमध्ये पण हैदर आहे. हैदर नाही असं नाहीच आहे. हैदरची लाईन आहेत त्या कारवांमध्ये पण मिक्स. कारण की त्या काळाला हैदरकडनं कारवांमध्ये पण भरपूर मेट करून गेलेत. कारण की त्या कारवांना पण नवीन रक्त पाहिजे नव्हतं. बरोबर. नाही, त्या टायमिंगला तेच लोकांना ह्या गोष्ट कळायला पाहिजे. जी फूट पाडणारी लोक आहेत ना, डोक्यात येऊन घालून की ते वेगळं आहे, ते असं आहे, ते तसं आहे, ते असलं काहीतरी न ऐकता थोडंसं शांतपणे लॉजिकली विचार करा. थोडासा की इथलेच जीनपूल आहे, एवढेच ब्रीड आहेत, सगळे मिळून आता आपण आपल्या ह्याच्यात सोयरीक करताना आपण बघत नाही भावकी आणि पाहुणे का बघतो, गोत्र असतात, गोत्र का बघतो, किंवा रक्त नको मिक्स व्हायला. कारण की ते तसं झालं, सेम रक्त मिक्स झालं तर पोरांमध्ये पुढे प्रॉब्लेम येतात पुढच्या पिढीमध्ये. तीच गोष्ट इथं कुत्र्यांमध्ये पण आहे ना. ह्याच्यात जेव्हा नवीन वेगळं रक्त येतं तेव्हा रिफाईनमेंट करून हे होतं पूर्ण. असं नाही की ती ब्रीड बदलली, ब्रीड नाही बदलली, ब्रीड तीच आहे. पण ते रक्त असं आहे की हे गेल्या 100-200 वर्ष तिकडं राहिलेलं आहे, तिकडचे स्ट्रेन आहे. आपल्याकडे जी लाईन ही अशी आहे की ही गेले शेकडो वर्ष, हजारो वर्ष आपल्याकडे राहिलेली लाईन आहेत. कारण की आपल्याकडे फार जुन्या महाराजांच्या 1600 शतकातल्या आणि 1500 शतकातल्या पेंटिंग मध्ये पण कुत्र्यांचे फोटो आहेत. या पेंटिंग काढलेले त्याच्यात पण दिसत आहेत कुत्रे. त्यामुळे हा इकडचा जीनपूल आहे, ब्रीड तीच आहे. आता आपल्याकडं जसं महाराष्ट्रात बोली बदलती, आपण म्हणतो दर 50-60 किलोमीटरला बोली बदलती, लोकांचे कपडे घालण्याची पद्धत बदलती, जे जमीन आहे ती बदलती, कुठं काळ्या मातीचं राणे, कुठं खडकाळ राणे, पद्धत आणि कुत्र्याची शरीराचा टाईप पण प्रत्येक भागाच्या याच्यानुसार एकाच टाईपचं कुत्रं सगळीकडे चालत नाही.
तुम्हाला प्रत्येक भागाच्या याच्यानुसार टाईप, बोन साईज, की तुम्हाला काळ्या मातीत तुम्ही हेवी बोन साईजचं कुत्रं नाही पळू शकत, ते पळणारच नाही. त्यामुळे ज्या भागांमध्ये काळ्या मातीची रानं आहेत ना, तिकडचे तुम्ही जर का जुन्या पण लाईन बघितल्या ज्या तिथं वर्षानुवर्ष पण राहिले, त्यांचे बोन बारीक बारीक असतात. तेच जर का तुम्ही खडकाळ रानांमध्ये जर का बघितलं की जिथं खडकाळ रान आहेत तिकडच्या ज्या लोकल लाईन्स आहेत तिथले कुत्रे हेवी बोनवाले चालतात, कारण की बारीक पायाचे कुत्रे तिथं खडकाळ रानात नाही चालत कुत्रे. मग ह्या पायाला सगळ्या सस्पेन्शन वगैरे जास्त आहे त्या खडकाळ राहण्याच्या. हा, मग कसं होतं ह्या याच्यामुळं जर का त्या ब्रीड मध्ये फरक आहे काय, तर आता ही ब्रीड त्यांनी इतक्या वर्षांपूर्वी तिथे नेली तर त्याच्यात थोडा फरक नसणार का? बरोबर. पण मेन जे की ब्रीडचं गुणधर्म काय आहे, शिकार करणं, ते उलट त्या ब्लड लाईन मधून जे कुत्रे येतात त्यांच्यामध्ये ती क्षमता जास्त आहे. कारण की त्याच्या माग शेवटी काय होतं, जे आहे आज शरीर आहे हे सगळं रक्तावरच चालतं, रक्ताचाच सगळं कमाल आहे त्याच्यात. मागं जर का लाईन्स चांगले तर ते 100% पुढे परफॉर्मन्स चांगला येणारच आहे त्याच्यातून. बरोबर आहे. तोच आहे, चालेल, याच्यात आपण काही आता वेगळा फरक नाहीये. कन्क्लुजनवर येऊ. आता आपल्याकडे पण वेळ लिमिटेड आहे. तर सलुकी, आता पश्मी, सलुकी आणि पश्मी एकच आहे हा जेनेटिकली, पण फक्त ब्रीडिंगचा त्याचा टाईप, शरीर हे वेगळं आहे. हा, ब्रीड वेगळी म्हणायची तर कुठली जानवळ पश्मी हे नाही. सलुकी, पश्मी ही ब्रीड एकच आहे, फक्त त्याचा स्ट्रेन जो आहे ना ते वेगळा आहे. हा आपला इंडियात डेव्हलप झालेला स्ट्रेन आहे आणि ते जे ते इम्पोर्ट आणलेलं आहे. त्याच्याने मेन तेच म्हणतोय की जे आपल्याकडे इम्पोर्ट न आले हे आपल्या इथं इंडियात ज्या राहिले ना माद्या त्या माद्यांना टाकून इम्पोर्टेड मादी कधीच नाही आणली. आम्ही तर नाही आणली, नागराज शेट्टींनी आणलेल्या माद्या 2, आम्ही तर इम्पोर्ट माद्या नाही आणल्या. इम्पोर्ट कायम न आणले. आणि जे इथल्या म्हणजे आपण जे म्हणतो ना की आपली माती आपल्या याच्यात भले हायब्रिडचं आपण पीक टाकावं परत टाकावं, तसं की माती आपली आहे इथली, तशी जे इंडियात राहिलेले आहेत ना त्याच लाईन पुढे डेव्हलप झाले. त्याच्यातही फक्त वेगवेगळे आले, कारण की त्याच्याने मग जे काय जेनेटिक फॉल्ट येतात किंवा हे येतात ते पण आउटून निघतात, फिल्टर होऊन रिफाईन होतं कम्प्लीट. ब्रीड आता वेगळे आपण नाहीये. फायनल आणि करू की मी तर सांगतो, पण जे पश्मीच्या ह्याच्यातले असतील ना, ज्यांचं मत असेल की नाही बाबा हे पश्मी वेगळे, मी तर हे करतो की राजला कॉन्टॅक्ट करा, आपण बसू परत आणि आपण चर्चा करू की कसं वेगळं आणि कसं वेगळं नाही याच्यावरती. ज्यांना हे करायचंय ना इकडं तिकडं लोकांना सांगत फिरण्यापेक्षा मी म्हणतो या चॅनलवर समोरासमोर चर्चा करूया की काय आणि काय नाहीये. तेच मी तेवढ्यासाठी ग्रुपवर पण टाकलं होतं की कुणाचं असं मत असेल की ते वेगवेगळे ब्रीड आहेत टोटल, तर ते मी तर तेच म्हणतोय की ज्यांचं मत आहे ना ते इकडं तिकडं फोन करायचं, हे अरे हे काय सांगतात हे वेगळे ते वेगळे, अरे या समोर येऊन बोला 4 चौघात, आपण मग बघूया. 4 चौघात येऊन समोर येऊन बोला. मी तेच म्हणतोय, मी तर ओपन सांगतोय, ज्यांचं म्हणणं आहे ना वेगळं आहे तुम्ही या समोर हे करा, तुम्ही तुमचे मुद्दे मांडा, मी माझे मुद्दे मांडतो की कसं वेगळं नाहीये, तुम्ही मांडा की कसं वेगळं आहे, या समोर.